नमस्कार मित्रांनो, BFSI मराठी टॉक्समध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी एक क्रेडिट अनालिस्ट आहे. या चॅनलवरती तुम्हाला BFSI इंडस्ट्रीबद्दल मी बऱ्याच गोष्टी डिस्कस करणार आहे मित्रांनो, जसे की जॉब्स, BFSI बद्दल कॉन्सेप्ट्स आणि BFSI बद्दल ज्या न्यूज असतील ह्या सर्व इथे आपण अनालाइज करणार आहोत. तर मी आता तुम्हाला जॉबपासून सुरुवात करतोय. हा एक जॉब अशोर्ड प्रोग्राम आहे मित्रांनो, जो की IDFC बँकेकडून लॉन्च केला गेला आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, ॲक्सिस बँक, ICICI बँक आणि HDFC बँक हे रेग्युलरली मणिपाल अकॅडमी सोबत असे जॉब प्रोग्राम्स कंडक्ट करत असतात. तर अशाच प्रकारे IDFC फर्स्ट बँकेने सुद्धा मणिपाल अकॅडमी ऑफ BFSI बेंगलुरू यांच्यासोबत टायअप करून एक प्रोग्राम लॉन्च केला आहे. त्याचं नाव आहे एमर्जिंग बँकर्स प्रोग्राम. तर जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, आता हा बँकेचा मी वेबसाईट ओपन केलेला आहे मित्रांनो. तर इथे तुम्ही डिटेल्स पाहू शकता. तर डिटेल पाहण्यासाठी मी तुम्हाला एक इथे आयडिया देतो. इथे अप्लाय नाववरती जे बटन आहे मित्रांनो स्क्रीनवरती, इथे क्लिक करा तुम्ही, तेव्हाच तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती मिळू शकते. हा जे बघितला वेबसाईट, तर हा ओव्हरव्ह्यू तुम्हाला मिळून जाईल. पण जर प्रोग्रामबद्दल डिटेल्स पाहायचे असतील तर तुम्हाला इथे मिळून जातील, की जे की तुम्ही इथे अप्लाय नाववरती क्लिक करा. तर हा असा वेब पेज ओपन होईल. या वेब पेजवरती तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता. जसं की अबाउट द प्रोग्राम सेक्शनमध्ये तुम्हाला या प्रोग्रामबद्दल माहिती मिळते. तर हा प्रोग्राम बेसिकली आहे काय हा आपण पाहूया. हा एक PG डिप्लोमा आहे मित्रांनो BFSI मध्ये, जसे की अदर बँक्सचे पण जे प्रोग्राम्स आहेत तसा. इथे तुम्हाला मेन प्रोग्राम, इंटर्नशिप आणि OJT हा 3 फेजेसमध्ये हा प्रोग्राम होणार आहे. तर चला मग आधी डिटेल्स पाहूयात. हा जे जर्नी कशी असेल तुमची, म्हणजे प्रोग्राम स्ट्रक्चर कसं असेल. 4 महिन्याचा तुमचा क्लासरूम ट्रेनिंग होणार आहे मणिपाल अकॅडमी बेंगलोरमध्ये. बेंगलोरमध्ये मणिपाल अकॅडमीचे 2 कॅम्पसेस आहेत मित्रांनो. तर तुमचा एक कॅम्पसमध्ये कुठेतरी ट्रेनिंग होईल. त्यानंतर तुमचा इंटर्नशिप होईल. इंटर्नशिप कुठे असणार आहे? वन ऑफ द IDFC बँक ब्रांच, म्हणजे कुठली तरी तुम्हाला एक ब्रांच दिली जाईल, त्यामध्ये तुम्ही इंटर्नशिप करचाल. आणि जे लोकेशन आहे इंटर्नशिपचा ते बँकेवरती डिपेंड आहे मित्रांनो. पण तुमच्याकडून एक प्रिफरन्स घेतला जाईल, त्याला आपण सर्कल प्रेफरन्स म्हणतो, जिथे की तुमचं होमटाऊन असू शकतं किंवा तुम्ही जे प्रेफरन्स द्याल तिथे. पण 100% गॅरंटी नसते, तुम्हालाही कुठलेही लोकेशन मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला 5 महिन्याचा OJT पिरियड असणार आहे, तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. OJT पिरियड आणि इंटर्नशिपमध्ये काय फरक असतो मी सांगतो बेसिकली एक सिम्पल लँग्वेजमध्ये. इंटर्नशिपमध्ये तुम्ही शॅडोईंग करता मित्रांनो, म्हणजे तुम्हाला जे काही गोष्टी शिकवल्या जातील ते तुम्ही बघून शिकचाल आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी हँड्स ऑन पण होऊन जातील. तुम्हाला अक्रॉस द ऑल द डिपार्टमेंट्स तुम्हाला तिथे ट्रेनिंग दिले जाते. आणि OJTमध्ये तुम्ही ॲक्च्युअल काम करता. हा थोडासा बेसिक डिफरन्स आहे. ह्याच्यानंतर तुम्ही बघा इथे फीस आहे, ह्यामध्ये 2,37,000 प्लस 18% GST तुम्हाला इथे लागणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वच खर्च असणार आहे. ट्युशन फी, एक टॅबलेट मिळेल आणि तुमचा राहण्या खाण्याचा खर्च सुद्धा याच्यामध्ये कव्हर होईल. कोणता खर्च? 4 महिन्याचा, जे की बेंगलोरमध्ये तुम्ही स्पेंड करणार आहात. याच्यानंतर तुम्हाला तुमची अर्निंग मी सांगतो, इथे 2,89,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहेत टोटल 12 महिन्याच्या ह्या प्रोग्राममध्ये. जसं की 6 महिन्याचा तुमचा 4 महिन्याच्या क्लासरूम ट्रेनिंगमध्ये 6,000 रुपये पर मंथ तुम्हाला स्टायफंड मिळेल. म्हणजे किती झाले 4 महिन्याचे? 24,000. आणि त्यानंतर 30,000 इंटर्नशिपमध्ये मिळेल. इंटर्नशिप कितीची आहे? 3 महिन्याची. तर ह्याच्यामध्ये 90,000 आणि ह्याच्या 35,000 नंतर OJTमध्ये मिळेल 5 महिने. तर अशा प्रकारे तुमच्या 2,89,000 इथे भरती होतील आणि तुम्हाला एवढं रिकव्हरी मिळेल. एवढी फीस तुम्ही इन्व्हेस्ट कराल आणि तुम्हाला इथे एवढी रिकव्हरी मिळेल, कारण ROI हा खूप चांगला आहे दोस्तो. 100% ROI याच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला. याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचं ॲक्च्युअल पॅकेज किती राहणार आहे. हे खूपच अट्रॅक्टिव्ह आहे मित्रांनो. तर इथे तुम्हाला 6 लाख रुपयाचा पॅकेज मिळणार आहे पर ॲनम. इंडस्ट्रीमध्ये हा पहिल्यांदाच मी बघतो मित्रांनो, एवढ्या वर्षामध्ये जॉब अशोर्ड प्रोग्राममध्ये 6 लाखाचा पॅकेज कोणीच नाही दिलेला आहे. तर IDFC बँकेकडनं हा प्रोग्राम जो कंडक्ट होत आहे एमर्जिंग बँकर्स प्रोग्राम, त्यांनी 6 लाख रुपीजचा कम्पेन्सेशन तुम्हाला दिलेला आहे. हे CTC आहे मित्रांनो. याच्यामध्ये नॉन कॅशेबल सुद्धा बेनिफिट्स इन्क्लूड असतात. जसे की तुम्हाला लोन वगैरे घ्यायचा असेल तर तुम्हाला कमी इंटरेस्ट लागतो, असा प्रकारचा. आणि हे कधी सुरू होईल? हे आफ्टर 1 इयर, जसे की तुम्ही कन्फर्म होचाल, म्हणजे सगळ्या स्टेज तुम्ही संपवले आहेत सक्सेसफुली. 4 महिन्याची ट्रेनिंग, इंटर्नशिपमध्ये चांगला परफॉर्मन्स आहे, OJT आहे, म्हणजे तुम्ही कन्फर्म झालात,
तर तुम्हाला हा पॅकेज मिळून जाईल, जे की आपण डिस्कस केलं. कोर्स स्ट्रक्चर इथे तुम्ही बघू शकता. आता रजिस्ट्रेशन कसं करायचं मित्रांनो, तर रजिस्टरवरती इथे क्लिक करा, तुम्हाला दुसरा इथे पेज ओपन होईल. मी इथे बॅक घेतो. तर तुम्ही केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन करा इथे, नंतर लॉग इन करून तुमचा हा फॉर्म भरून टाका. नंतर तुम्हाला एक ऑनलाईन लिंक येईल मित्रांनो, तर टेस्टची, तर ते टेस्ट द्या. टेस्ट दिल्यानंतर एक तुमचा IDFC फर्स्ट बँकसोबत इंटरव्ह्यू होईल, नंतर प्रोव्हिजनल ऑफर लेटर मिळेल आणि कॅम्पस ट्रेनिंग स्टार्ट होईल तुमची. आता इलिजिबिलिटी काय आहे, तर कोण अप्लाय करू शकतं, कुठलाही जर व्यक्ती एनी ग्रॅज्युएट असेल आणि ज्याची एज 28 मॅक्सिमम असेल, म्हणजे 28 चालू आहे तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे 28 मॅक्सिमम एज लिमिट आहे आणि ग्रॅज्युएशन, हे सिम्पल, या दोन गोष्टी आहेत. ग्रॅज्युएशन कुठलाही असेल तरी चालेल, पण ग्रॅज्युएशन हा फुल टाईम असायला पाहिजे, डिस्टन्स वगैरे नाही चालत. प्रोग्राम फी आपण डिस्कस केलेली आहे. आता इथे आणखीन एक अट्रॅक्टिव्ह फीचर आहे मित्रांनो, तर फर्स्ट इयरमध्ये 50% तुमची फीस पण तुम्हाला दिली जाईल. म्हणजे इथे 2,89,000 तुम्हाला मिळून जातील, प्लस तुमची फर्स्ट इयरची 50% फी हेही मिळून जाईल. आणि सेकंड इयरचे असे तुम्ही कंप्लीट करचाल तेव्हा तुम्हाला आणखीन 50% मिळून जातील. म्हणजे हा तुम्हाला प्रोग्राम कंप्लीट फ्री पडेल मित्रांनो. आणि हा जो प्रोफाईल आहे इथे तुम्ही बघू शकता, ॲक्विजिशन रिलेशनशिप मॅनेजरची आहे. हे प्रमोशन वगैरे झाल्यानंतर तुम्ही इथे सेल्स मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, बँकर ऑथरायझर, डेप्युटी ब्रांच मॅनेजर किंवा ब्रांच मॅनेजर असे बनू शकता. आता काही इन्क्वायरी वगैरे असतील तुमच्या, तर डायरेक्टली तुम्ही इथे कॉल पण करू शकता. तुम्ही बँकेसोबत किंवा मणिपाल अकॅडमीचा हा नंबर असेल, तुम्ही इथे डायरेक्ट कॉल करू शकता मित्रांनो, पण तुमचा डाऊट क्लिअर करू शकता. बाकी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे IDFC फर्स्ट बँकेबद्दल आणि मणिपाल अकॅडमीबद्दल. IDFC फर्स्ट बँक तुम्हाला जर माहीत नसेल मित्रांनो, तर तुम्ही गुगलवरती सर्च करा. चांगली बँक आहे, खूपच वर्क कल्चर सुद्धा चांगलं आहे. ॲक्सिस, ICICI, HDFC नंतर ह्या बँकेचा चांगलं नाव आहे मित्रांनो, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. रँकिंग पण 8व्या-9व्या नंबरला हे इंडियामध्ये बँक आहे मित्रांनो, प्रायव्हेट बँकेमध्ये. आणि रजिस्ट्रेशनसाठी इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमचं नाव वगैरे, तुमचा स्टेट आणि सिटी, मोबाईल नंबर, ईमेल ID, रजिस्टर. सिम्पल प्रोसेस आहे मित्रांनो. काही जर तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. बाकी सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. प्रोग्राम चांगला आहे मित्रांनो. आणि आता कोणी जॉईन करू शकतो आपण हे थोडं पण डिस्कस करूयात. तर हा प्रोग्राम जर तुमची एज 26, 27 आणि 28 असेल, तर तुम्ही हा नक्कीच प्रोग्रामला अप्लाय करा. माझ्याकडनं ही पर्सनल रिकमेंडेशन आहे मित्रांनो. जर तुमचं एज 21, 22, 23 आहे, तर तुम्ही आणखीन ट्राय पण करू शकता गव्हर्नमेंट बँकसाठी. पण जर तुमचा अभ्यास वगैरे चांगला असेल तरच तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड, फायनान्शियल बॅकग्राऊंड, या सर्व गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, तुम्ही कन्सिडर करू शकता. पण हा प्रोग्राम खूपच चांगला आहे. जस्ट पहिल्यांदा तुमचा रेझ्यूमवरती हा प्रोग्राम, म्हणजे हा तुमचं सॅलरी पॅकेज जर असेल तुमच्या, आता फ्युचर तुम्ही प्रोग्राम केलात आणि तुमचा 6 LPA पॅकेज लागतो, तर तुम्हाला नंतरनं जो पॅकेज मिळेल तो याच्या बेसिसवरतीच मिळेल, कारण हा बेंचमार्क सेट होईल मित्रांनो. आणि 6 LPA खूपच डिसेंट आहे मित्रांनो तुमचं सध्याच्या टायमिंगमध्ये. जॉबच्या ह्या लोड मार्केट आहे ह्याच्यामध्ये बघितलं तर 6 LPA आणि स्टार्टिंग पॅकेज आहे. आणि जर तुम्हाला काम वगैरे चांगलं वाटलं तर तुम्ही कंटिन्यू पण करू शकता मित्रांनो. तर हा असा प्रोग्राम आहे. तुम्ही इथे डिटेल्समध्ये आणखीन रीड करू शकता सर्व गोष्टी. आणि डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि डिस्कस करा तुमच्या घरामध्ये मित्रांसोबत, तर मग हा निर्णय घ्या मित्रांनो. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा प्रोग्राम पाहूयात, जो की आता ओपन आहे आणि आता तुम्ही सध्या मे 2025 मध्ये अप्लाय करू शकता. धन्यवाद मित्रांनो.